अमेरिका इराण युद्ध पुन्हा एकदा भडकण्याच्या मार्गावरती आहे। अमेरिकेचा इराणवरती सलग दुसऱ्या दिवशी हल्ला करण्यात आलाय। इराणच्या 5 प्रमुख शहरांवरती अमेरिकेने हल्ले केलेत। अमेरिकेचा सिरिक, मिनाब आणि गोरन गावावरती हल्ला करण्यात आलाय। बंदर अब्बास आणि केशम बेटांवरती सुद्धा पुन्हा हल्ले झाल्याची माहिती आहे। इराणच्या 5 प्रमुख शहरांवरती अमेरिकेने पुन्हा एकदा हल्ले केलेत। युद्ध थांबणार होतं असं आपल्याला काही दिवसांपूर्वी वाटत होतं, मात्र पुन्हा एकदा या हल्ले आणि प्रतिहल्ल्यांना अखेर सुरुवात झाली आहे। दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवरती इराणनं हल्ला केलाय। 18 अमेरिकी तळांवरती हल्ला केल्याचा इराणनं दावा केलाय। मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या अनेक तळ इराणकडून लक्ष्य करण्यात आली आहेत, तर इराकमधील अमेरिकेच्या अल हरीर तळांवरती क्षेपणास्त्र डागण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आहे। सतीश सर, स्वागत आहे तुमचं। गुड मॉर्निंग। खरं तर आपण बघतोय की गेल्या 2 दिवसांपासून की हे युद्ध थांबणार, आता या युद्धाला पूर्ण विराम लागणार अशी काही चर्चा होती, कारण अमेरिकेनं सुद्धा इस्रायलला झापलेलं होतं की तुम्ही आता हे युद्ध करणं थांबवा असं सांगितलं होतं। मात्र आता काय होतंय, अशी का पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती पुन्हा निर्माण होतीये? सिद्धेश, एकूणच परिस्थिती पाहता कधीच या युद्धाला पूर्ण विराम लागेल ही शक्यता त्या ठिकाणी नव्हती, पण यस, स्वल्प विराम मागच्या काही आठवड्यांपासून लागला होता आणि हा स्वल्प विराम, हा पॉज आणखीन पुढे जाईल ही शक्यता त्या ठिकाणी होती। पण दुर्दैवानं मागच्या 2-3 दिवसांच्या घटना जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर पुन्हा परिस्थिती स्फोटक बनलेली आहे। जसं आत्ताच तुम्ही त्या ठिकाणी रिपोर्ट केलं, सांगितलं की मागच्या 2 दिवसांपासून जबरदस्त हल्ले अमेरिकेकडून इराणवर होत आहेत आणि इराण सुद्धा त्याला प्रत्युत्तर देत आहे आणि इथंच थांबत नाहीये। डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे की जर लवकरात लवकर इराणनं हे डील साईन केलं नाही तर उद्या सुद्धा पुन्हा आम्ही जबरदस्त हल्ले करू। सेंटकॉमनं या हल्ल्याचे इमेजेस सुद्धा त्या ठिकाणी रिलीज केलेले आहेत। जरी वरकरणी अमेरिका म्हणत असला की हे ऍडिशनल सेल्फ डिफेन्स अटॅक आहेत, म्हणजे आमचे जे सैनिक त्या आखातामध्ये आहेत त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही हे हल्ले केलेले आहेत, तरी याच्या मागचा खरा उद्देश असा आहे की एका बाजूला अमेरिका अशा प्रकारच्या हल्ल्याच्या माध्यमातून इराणवर जबरदस्त दबाव निर्माण करतोय ते डील साईन करण्यासाठी त्यांच्या अटी शर्तीवर, कारण याच वेळेस एकाकडे एकेकडे अशा प्रकारचे हल्ले होत असताना दुसरीकडे कतरचं डेलिगेशन जे आहे, कतरचं शिष्टमंडळ जे मध्यस्थी करत आहे ते ऑलरेडी इराणमध्ये आहे। म्हणजे चर्चा करत असताना अशा हल्ल्यांच्या माध्यमातून इराणवर दबाव निर्माण करण्याचं अमेरिकेचं हे तंत्र आहे। पण यातला भीषण पार्ट हा की अमेरिकेने हे हल्ले सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर केलेले आहेत। वॉटर स्टोरेज प्लांट्स त्या ठिकाणचे असतील किंवा रस्ते असतील, ब्रिज असतील, यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न अमेरिका करतोय। याला रिस्पॉन्ड इराण करतोय, इराण अमेरिकेच्या बेसिसवर हल्ला करतोय। पण हे युद्ध ज्या प्रकारे चिघळतंय, येणाऱ्या काळामध्ये तेल विहिरी, त्याचबरोबर आखातामध्ये असणाऱ्या तेल विहिरी, आणि जर हे युद्ध चिघळलं तर आता या हुर्मुझच्या समुद्रधुनीच्या सोबतीलाच एक प्रकारे बाब अल मंडेब सुद्धा हुतीकडून ब्लॉक करण्याची शक्यता आता मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे। दुर्दैवानं हे युद्ध चिघळत चाललेलं आहे आणि अमेरिका एक प्रकारे फ्रस्ट्रेशन मधून दबाव तंत्राचा भाग म्हणून या प्रकारचे हल्ले करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय। पण सतीश सर, एकंदरीतच आता या सगळ्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा होर्मुझवरती ब्रेक लागतोय, पुन्हा इंधन दरवाढ, म्हणजे काय म्हणतात त्याला, इंधन पुन्हा भारतामध्ये येण्यासाठी पुन्हा भारताला तडजोड करावी लागेल का येत्या काही काळामध्ये? नक्कीच, म्हणजे ज्या प्रकारची स्फोटक परिस्थिती बनतीये तर आता ऑलरेडी या हल्ल्यानंतर जे आहे इराणनं IRGCना अधिकृतरित्या घोषित केलेलं आहे की आता होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णतः कमर्शियल वेसल्स त्याचबरोबर ऑइल टँकरसाठी त्या ठिकाणी बंद असेल। तसंही मागच्या ऑलमोस्ट 100 दिवसांमध्ये आपण पाहिलं, ऑलमोस्ट 3 महिन्यांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं की होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती बंदच होती। हार्डली 10 ते 15 वेसल्स या ऑइल टँकर जे आहेत त्या ठिकाणी जाऊ शकत होत्या। पण ज्या प्रकारे युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी बनलेली आहे, पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णतः चोक होईल। ऑलरेडी भारतासारखा देश जो 88% आपल्या तेलाची आयात या वेगवेगळ्या देशांकडून करतो आणि त्यातली 50% गरज ही या पश्चिम आशियामधूनच येते। ऑलरेडी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा 100च्या आकड्याकडे प्रति बॅरल $100 प्रति बॅरल पर्यंत किमती ज्या आहेत त्या ठिकाणी वाढतायत। तर पुन्हा एकदा जे आहे या सगळ्या गोष्टींचे विपरीत परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर, दुर्दैवानं भारताच्या अर्थव्यवस्थेवर महागाई वाढण्याकडे होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतील। अशी आशा करूया की या दबाव तंत्राच्यामुळे कुठे ना कुठेतरी जे आहे पुन्हा चर्चेला वेग येईल आणि पूर्ण विराम जरी लागला नाही, कारण हे सगळे फॅक्टर्स जे आहेत ते इतक्या लवकर रिझॉल्व्ह होणार नाहीत। ऍटलीस्ट जो पॉज वाला मोड आहे, स्वल्प विराम आहे या युद्धाचा, तो आणखीन काही आठवडे, काही महिने पुढे जातो का, अशी जी आहे एक सकारात्मक अपेक्षा आपण त्या ठिकाणी ठेवूया। और अदरवाईज स्फोटक परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, हे मात्र खरं। नक्कीच। धन्यवाद सतीश सर, तुम्ही केलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल।